नमस्कार. आजपर्यंत आपण केवळ माणसांमध्ये स्पर्धा बघितलेली आहे, वाढण्याची, मोठं होण्याची. द्वेष म्हणतो आपण त्याला. स्पर्धा निकोप नसते काही वेळेला. परंतु इथे या झाडांमध्ये स्पर्धा लागलेली आहे वाढण्याची. तर इथे बघा, ही पपईची ही रोपं आहेत. या पपईच्या या रोपाला फुलं आलेली आहेत. या रोपाला त्या दिसते फुलं आलेली आहेत. आता याला फळं पण लागतील. पपईची फुलं ही बाकीची पण अशी आहेत. इथे चिकूचं पण झाड आहे. याच्यासोबत हे वांग्याचं रोप आहे. वांग्याचं रोप, याला पण फुलं आलीत, पण हे वाढायला लागलंय या पपईच्या झाडासोबत. ती बघून घ्या. वांग्याचं रोप एवढं कधीच वाढत नाही. वांग्याचं झाड, वांग्याचं रोपच म्हणतो आपण, कारण ते तेवढंच 2-2.5 फूट वाढते. पण हे बघा एवढं वाढलेलं आहे. हे याच्यासोबतच स्पर्धा लावल्यासारखंच वाढलेलं आहे. सगळी याच्यासोबतच आतमध्ये असं. तर अशी ही वनस्पतींमधली वाढण्याची स्पर्धा. वांग्याचं झाड एवढं कधीच होत नाही. इतकं झालेलं आहे. जर सरळ केलं तर हे असं सरळ दिसते एवढं. आणि हे यांच्यासोबत पपईच्या रोपासोबत हे असं वाढत आहे. हे याला पण फुलं आलेली आहेत. ही आहेत वांग्याची फुलं. उंची याची बघा, पपईच्या झाडा एवढी आहे ती. ही पपईची झाडं, ही पपईची पानं आणि हे वांग्याचं झाड. यांच्यासोबत स्पर्धा लावून अगदी यांच्यासारखंच यांच्यामध्ये हे वाढायला लागलेलं आहे. अशी ही निसर्गाची जादू आपल्याला टिपता आली पाहिजे. आपल्याला याची नोंद घेता आली पाहिजे. मजा येते. ही आहेत पपईची रोपं आणि हे त्यामध्ये वाढलेलं हे वांग्याचं